वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णाला साष्टांग वंदन करून गीतेचा पहिला अध्याय, ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग, याला सुरुवात करूया. आद्य शंकराचार्यापासून अनेक संतांनी, विद्वानांनी, महंतांनी, अभ्यासकांनी, स्वतः श्री ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य केलेले आहेत. पण कोणीही असं म्हणत नाहीये की मला गीता पूर्ण समजली. गीतेत नीती आहे, गीतेत प्रेम आहे, गीतेत कर्तव्य आहे, गीतेत मिलन आहे, गीतेत वियोग आहे, गीतेत शरणागती आहे. आनंदाचे सर्वोच्च शिखर म्हणजे ही गीता आहे. अशा या महान ग्रंथावर मला बोलायला जमेल का, याबद्दल मी साशंक आहे. आणि म्हणून मी भगवान श्रीकृष्णांना विनंती करते की तुम्ही माझ्या हृदयात बसा आणि मला सांगायला मदत करा. भगवद्गीतेची पार्श्वभूमी आपण मागील वेळी पाहिलीच आहे. गीतेचा संवाद हा 4 व्यक्तींमध्ये आहे. एक म्हणजे धृतराष्ट्र व दुसरा संजय. धृतराष्ट्र म्हणजे राष्ट्र धारण केलेला, जन्मतः अंध आणि विवेक गमावलेला, राष्ट्र, पुत्र आणि संपत्तीबद्दल मोहित असा कौरवांचा पिता, अंबिकेचा पुत्र, भगवान व्यासांपासून नियोग पद्धतीने झालेला. दुसरा आहे संजय, कुरुकुलाचा प्रामाणिक सेवक, सारथ्य करणे हे त्याचं काम, विवेकी आणि विचारी होता. युद्धाच्या वेळी भगवान व्यासाने त्याला दिव्य दृष्टी दिल्याने संजयने युद्धाची सर्व माहिती व अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद धृतराष्ट्राला सांगितला. गीतेचे मुख्य तिसरे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण म्हणजे पांडवांचे मामे भाऊ व हितकर्ते. महाभारत युद्धातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती, ज्यांच्या अप्रत्यक्ष सहाय्याने पांडवांनी युद्ध जिंकले. परमपुरुष, सर्वांतर्यामी, सर्वनिवासी, जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण. गीता सांगतात की ते स्वतःचा उल्लेख अक्षर, परमात्मा, ब्रह्म या नावाने देखील करतात. चौथे पात्र म्हणजे पंडुपुत्र अर्जुन. 5 पांडवांपैकी एक, श्रेष्ठ धनुर्धर. त्याची छाती विशाल होती म्हणून त्याला महाबाहो असे म्हटले जात असे. अत्यंत रुजू अंतःकरणाचा विचारी असा होता. परम भागवत होता. पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक म्हटलेला आहे धृतराष्ट्राने. वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर अत्यंत प्रेम होते आणि म्हणून युद्ध पाहण्यासाठी दिव्य दृष्टी त्याने देऊ केली, पण त्यांनी ती नाकारली आणि म्हणून संजयला दिली. ठरलेल्या दिवशी कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं. 10 दिवस संजय युद्धभूमीवरच होता. 10 दिवसानंतर भीष्म पितामह धारातिथी पडल्यावर धृतराष्ट्राने संजयला युद्धाचे संपूर्ण वर्तमान सांगायला सांगितले. तो हा पहिला श्लोक म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सुवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, हा आहे पहिला श्लोक. आणि हा श्लोक म्हटला आहे धृतराष्ट्राने. संजया, कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या व आणि पंडूंच्या पुत्रांनी काय बरं केलं? संजयने वर्णन करायला सुरुवात केली. दुर्योधनाने द्रोणाचार्यांपुढे स्वतःच्या व पांडवांच्या बाजूच्या मुख्य योद्ध्यांचा उल्लेख केला. तुमच्या शिष्याने धृष्टद्युम्नाने उभी केलेली प्रचंड व्यूहरचना पहा. 11 औक्षणी कौरवांची तर 7 औक्षणी पांडवांची सेना होती. पांडवांच्या सैन्यात भेदभाव, मतभेद नव्हते. मुख्य म्हणजे श्रीकृष्ण होते, धर्म होता. त्याचा इतरांवर खूप मोठा प्रभाव पडत होता. वृद्ध पितामह भीष्माने युद्ध गर्जना केली. युद्धाची सलामी म्हणून आपला शंख फुंकला. सर्व रणवाद्ये, भेरी, नौबती, पणव, आणक, गोमुख वगैरे एकत्रित झडली. 4 शुभ्र घोड्यांच्या रथात बसलेल्या श्रीकृष्ण आपल्या दिव्य पांचजन्य शंख त्यांनी फुंकला. अर्जुनाने देवदत्त शंख फुंकला. सर्व भूमी दणाणून गेली. हातात धरणार नाही, या श्रीकृष्णाच्या बीज वाक्य होते. पण नुसत्या शंखाच्या निनादाने सर्व पृथ्वी थरारली. घोडे, हत्ती घाबरले. कौरव सैन्य भयभीत झाले. पुढे कृष्णा, अरे माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर, असं अर्जुनाने सांगितले. युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या शंखनादानंतर अर्जुन खूप उत्साही होता. पण समोरचे स्वजन दर्शनाने प्रथम विषादामध्ये आणि नंतर दैन्य भावामध्ये त्याचं सगळं मन बदललं. जेव्हा मोह होतो ना, तेव्हा विवेक दबला जातो आणि विवेक दबल्याने मोहाचे प्राबल्य वाढते. मोह प्रबळ झाला की आपल्या कर्तव्याचे भान राहत नाही आणि ते सर्व
ह्या वीरवृत्तीच्या ऐवजी करुणा वृत्ती आणि ह्या अर्जुनामध्ये दाटली. अर्जुनाला पाहून त्यावेळेचे ते सगळे वीर घाबरायचे. एकट्या अर्जुनाने विराट राजाकडे आणि कुठे आहेत पांडव म्हणून बघायला सर्व कौरवांची सेना आली असताना एकट्या अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला आणि त्या सगळ्या गायी सोडून आणणारा हा अर्जुन पण आज मात्र खचलाय आणि तो मनात विचार करतोय की रणांगणावर माझेच नातलग आहेत, ते माझ्याशी लढायला तयार आहेत, पण मी त्यांच्याशी कसा लढणार, हे योग्य आहे का, असा हा तो एकावर एक प्रश्न आणि कृष्णाला विचारतोय. माझ्याच माणसांशी लढायचं या कल्पनेने माझं मन अगदी अस्थिर झालंय. मी काय करू? माझ्या हाताला घाम फुटलाय. जे एरवी सहज पेलतो ते गांडीव धनुष्य गळून पडलंय. मी आता काय बरं करावं? एखादा भुंगा लाकूड सहज पोखरतो, पण हाच भुंगा जर कमळात अडकला तर तो कळीच्या मोहात गुंतून राहतो. बाहेर पडायचा प्रयत्न न केल्याने तिथेच बिचारा मरून जातो. तशी माझी अवस्था आहे. मी माझ्या प्रियजनांच्या मोहामध्ये अडकलो आहे. माझ्याच माणसांना मारून मला काय बरं फळ मिळणार? समोरच्या माणसांशी युद्ध करून मला तर पापच लागेल. भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्याशी युद्ध करण्याचा विचारही मी करू शकत नाही. आता मी काय बरं करू? मी स्वजनांचा वध केला तर मला केवढं पाप लागेल. श्रीकृष्णा, अरे मी तुझा सहवासही गमवून बसेन, कारण मी पापी असल्याने तुझ्याशी बोलण्याची पात्रता माझ्यामध्ये राहणार नाही. चिखल गाळ असलेलं सरोवर पाहून चकोर पक्षी निघून जातो, तसंच माझं पाप बघून तू मला सोडून जाशील रे, म्हणून मी घाबरतोय. समोरून सिंह येत असेल तर त्याला चुकवून दुसऱ्या मार्गाने जाण्यातच शहाणपण आहे ना. आहे तो दिवा विझवून अंधाऱ्या विहिरीत कशाला बरं जायचं? याप्रमाणे माझ्या हातून पाप घडतंय हे दिसतंय, तरी मी का लढायचं? लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी निर्माण होतो व तोच अग्नी आजूबाजूच्या लाकडांना जाळतो, तसंच या युद्धामुळे कुळाचा नाश होईल. मग मी युद्ध करायचं कशाला? आणि हे प्रश्न सगळे ऐकले. कृष्णावर कोणताही परिणाम झालेला नाही. आता अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. शरीराला कंप सुटला. गांडीव धनुष्य गळून पडलं. हतबल झाला बिचारा. पण तरी कृष्णाला ज्ञान उपदेश मागत नाहीये. शास्त्र असं सांगतं की भुकेल्याला अन्न न मागता द्यावं, तहानलेल्याला पाणी न मागता द्यावं, ज्ञान मात्र न मागता कोणालाही कधीही देऊ नये. म्हणून कृष्ण वाट पाहतोय. आय नो एव्हरीथिंग या भावामध्ये अर्जुन आहे आणि त्यामुळे ह्या पहिल्या अध्यायामध्ये मुळी कृष्ण बोललाच नाहीये. खरी जी गीता सुरू होते ना, ते दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून खरी गीता सुरू होते. आता हा झाला विषाद योग. या पहिल्या अध्यायामध्ये विषादाचा विविध छटा असून पुढील अध्यायातही काही छटा दिसतात. आपण त्या थोड्याशा विषादांचा अभ्यास करूया. पहिले म्हणजे पहिला कृपया पर्याविष्ट योग म्हणजे अनाठायी अत्यंत करुणेने अर्जुन व्याकुळ झाला. मनभ्रमण योग, इंद्रियांना कंप सुटणं, तोंडाला कोरड पडणं, अंगाला घाम फुटणं, रोमांच उभं राहणं, धनुष्यावरील पकड सैल होणं, अंगाचा दाह होणं, तोल सांभाळणं कठीण होणं वगैरे वगैरे. तिसरं जे आहे श्रेय भ्रम योग, जे श्रेयस्कर तेच अश्रेयस्कर वाटू लागणं. 4 पुरुषार्थ च्युती योग, विजय, राज्य, वैभव हा क्षत्रियांसाठी पुरुषार्थ आहे, पण अर्जुनाला तोच नको वाटू लागला. हाच पुरुषार्थ च्युती योग. 5 विपरीत कृतज्ञता योग, कृतज्ञता हा मोठा गुण आहे, पण अधर्माच्या बाजूने उभे राहणाऱ्याविषयी कृतज्ञता असणे हा विपरीत आणि विकृत आहे. 6 म्हणजे अन्याय क्षमा योग, लोभ व अहंकारामुळे कौरव अन्याय करीत आहेत हे समजत असूनही त्यांना अनाठायी क्षमा करण्यास प्रवृत्त होणे, त्याला म्हणायचं अन्याय क्षमा योग. 7 जो आहे हा धर्म मोहयोग, न्याय, नीती व कर्तव्य रूप धर्मापेक्षा कुलक्षय, वर्णसंकरादी धर्म श्रेष्ठ वाटणं, याला म्हणतं धर्माधर्म मोहयोग. असा हा विषाद आणि या अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. बहुतेक साधक पांडवांप्रमाणेच प्रापंचिक असतात.
ब्रह्मचारी आणि संन्यासी फार कमी असतात. कौरव आणि पांडव चुलत भावंड होती. त्यांच्या धर्मराजाने खेळलेल्या व कपटामुळे हारलेल्या द्यूतामुळे व कौरवांच्या म्हणजे मनुष्यत्वाने दुर्योधन दुःशासनांच्या राज्य लोभामुळे महायुद्ध झाले. हल्लीच्या लोकांमध्ये सुद्धा अनेक कारणांनी कौटुंबिक कलह होऊन खून, मारामाऱ्या, कोर्ट कचऱ्या होतात. विशेषतः शेती, उद्योग, घर व व्यापार एकत्र असतील तर असे प्रसंग फार असतात. अशा लोकांमध्ये एखादा कोणी क्वचित खरा सत्प्रवृत्त आणि सात्विक साधक असेल तर त्याने धर्मराजाने दिला तसा कपटाला वाव देऊ नये. प्रत्यक्ष संघर्ष उभा राहिला तर अर्जुनाप्रमाणे संन्यास घेण्याचीही तयारी करू नये. स्वतःच्या न्याय बाजूला मदत करणारे उभे करावेत. अन्याय बाजूचा पराभव करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करावेत. जमीन बळकावणाऱ्या भावावर प्रत्यक्ष गोंदिवलेकर महाराजांनी सुद्धा खटल्या भरल्याचे उदाहरण सर्वांना माहिती आहे. असा संघर्ष उभा राहिल्यावर कच न खाता स्वतःचे सामर्थ्य वाढवावे. अन्यायाच्या बाजूला कोण उभे आहेत याची कधीही फिकर करू नये. हा सगळा भाग आणि आपण या अर्जुन विषाद योग या भागातून शिकलो. एक मला इथे गोष्ट आठवते की हा जो विषाद त्याच्या मनात निर्माण झाला, पहिल्या अध्यायात जो आपण पाहिलाय, हा जो अर्जुनाच्या मनात विषाद झाला दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि हा भगवंताला शरण गेलाय आणि भगवंताला म्हणते की तूच आता मला सांभाळ, तूच मला ज्ञान दे. एक गोष्ट मला अशी आठवली की जेव्हा आपण स्टेशनवर जातो आणि सामान खूप असलं की आपण कुलीला सामान सांभाळायला देतो. तो असाच एक कुली आणि सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर गेला. ज्याचं सामान होतं हे त्याने उतरवलं आणि येऊन त्या बाकावर बसला, हुश्य करत बसला. आणि इतक्यामध्ये दुसरा एक गृहस्थ गेला, म्हणाला काय दमलात का? हो ना म्हणे, ज्याचा डोक्यावर माझ्या डोक्यावर ज्याचा भार होता तो मी उतरवल्यामुळे आता मी शांत झालो. हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मनात विचार आला, खरंच हा साधा कुली आहे पण हा आपल्याला किती गोष्ट शिकून गेलाय. म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की जीवनभर आपण आपल्या डोक्यावर केवढा भार घेतो. हा प्रपंचाचा भार असतो, धनाचा भार असतो, कीर्तीचा भार असतो, मुलांचा भार असतो, आला गेल्याचा भार असतो. हा जीवनभर आपल्या डोक्यावर भार घेऊन आणि आपण अर्धेमुधे वाकून जातो. म्हणून भगवंत सांगतायत, आपल्याला शिकवतायत, हा भार भगवंताच्या चरणाशी तू दे आणि हा तू काय हो, मोकळा हो. जसा अर्जुनाने आपल्या मनातला विषाद भगवंताला सांगितला आणि भगवंतानी त्याला प्रसाद रूपी आणि गीता सांगितली, असंच भगवंतानी सुद्धा आपल्या मनातला विषाद जो आहे, आपल्या मनातला जो मोह आहे, हा भगवंताच्या चरणी अर्पण करून टाकायचा आणि आपण मोकळं व्हायचं. हा थोडासा भाग आपण या पहिल्या अध्यायातून शिकूया. ठरल्याप्रमाणे पहिल्या अध्यायामधला आणि 32वा श्लोक आणि आपण आज अभ्यासाला घेतलेला आहे. तो श्लोक असा आहे, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानिच किम नो राज्ये न गोविंद किम भोगे जीविते न वा. हे कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, तसंच राज्याची व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य घेऊन काय करायचंय? तसेच उपयोग तरी कशाला पाहिजेत? जगून तरी काय करायचे रे? याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींचे उभे असे आहेत, तया विजय वृत्ती काही मद सर्वथा काज नाही, एथ राज्य तरी काही हे पाहून या सकळांते वधावे मग ते भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे, तेने सुखे विण होईल ते भलतेसे साही देल, वरी जीवितही बेची देल याची लागी, परी त्यांची धातू कीजे मग आपण राज्य सोख भोगी दे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे, जरी वडिल्या या चिंतावे विरुद्ध म्हणे. अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला. अर्जुनाने शत्रू सैन्यावर दृष्टी फिरवली आणि मोठं नवल घडलं. वीरश्रीने रसरसलेला, रिपुदळावर शरसंधान करण्यासाठी आतुर झालेला सौम्यसाची अर्जुन माया ममतेच्या विळख्यात अडकला. त्याच्या वीरबाहूतून गांडीव धनुष्य गळून पडलं. त्याच्या अंगाला कापरं सुटलं, तोंडाला कोरड पडली. तो गलितगात्र झाला. अत्यंत व्याकुळ होऊन तो कृष्णाला म्हणाला, अरे हे तर आमचेच भाऊबंध, आप्तेष्ट, स्नेही सोबती, आणि हे माझे गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे माझे आजोबा भीष्माचार्य, या सर्वांवर का मी शस्त्रास्त्र चालवायचं? छे छे, हे माझ्या हातून कदापिही होणार नाही. आचार्य, पितामह, आप्तजन या सर्वांचा वध करून मिळणारा विजय मला अजिबात नको.
ते राज्य माल नको, माझे प्राण गेले तर चालतील, पण मी माझ्या गोत्रजांना मारून कुलक्षय करणार नाही. अर्जुनाचं हे बोलणं ऐकून एखाद वेळेला वाटतं की अर्जुनाला हिंसेचा वीट आला आहे की काय, पण ते काही खरं नाहीये. कारण खरोखरच असं असतं तर कृष्णाने अहिंसक अर्जुनाचं अभिनंदन केलं असतं आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे मोठ्या आनंदाने अर्जुनाचा रथ रणांगणातून बाहेरही नेला असता. पण तसं घडलं नाही, कारण सर्वांचं अंतःकरण जाणणाऱ्या भगवंतानी अर्जुनाची मनस्थिती ओळखली आहे. अर्जुन युद्ध नको म्हणतो आहे, ते युद्ध व्यर्थ आहे म्हणून नव्हे, तर त्या युद्धात त्याला आपल्याच माणसांची हत्या करावी लागणार आहे म्हणून त्यानं शस्त्र खाली ठेवलं आहे. त्याला झालेली ही उपरती, ही विरक्ती केवळ भ्रांती आहे, ती फसवी आहे. कारण त्याच्या समोर उभे असलेले सैनिक जर त्याचे सगळे सौर्य नसते तर त्याने मोठ्या उत्साहाने या सर्वांचा संहार केला असता. त्याला ग्रासलं असलं ते ममत्वानं, आणि हे खऱ्या अहिंसक चित्तामध्ये ममत्व, आपपर, मी तू, माझं तुझं हा भाव उरतच नाही. तसं पाहिलं तर कौरव पांडवांचं वैर हे जन्मजात आहे, वडलोपार्जित आहे. अर्जुनाला आज ते काही नव्याने थोडंच कळलंय. कौरव पांडव हे एकमेकांसोबत युद्धाकरता अनेक वेळा समोर उभे होते. खरं पाहिलं तर पांडवांपैकी अर्जुनाला बघून कौरव काय सगळेच आणि सैनिक घाबरायचे. उलट त्या वैराचा अंत करण्यासाठीच तर तो रणभूमीवर आला आहे ना. पण अचानक आत्मीयतेच्या भावनेनं त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. त्याला युद्ध हवंही आहे आणि नकोही आहे. त्याचं मन दुभंग झालं आहे, संकल्पहीन झालं आहे, किंग कर्तव्य मूळ झालं आहे. काय करू काय करू नको हे त्याला साधा विवेक त्याच्याकडे जागा नाहीये. अशा अनेकदा आपल्याही जीवनामध्ये गोष्टी घडतात की एखादी गोष्ट आपण खूपदा विचार करतो, ही आपण करावी की न करावी, काय करावी, काय असे प्रश्न नेहमी येतात. म्हणजे हे जे कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावर झालेलं जे युद्ध आहे, हे कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध आपल्याही मनामध्ये, आपल्याही मनातल्या कुरुक्षेत्रावर अनेकदा घडतं आणि त्याचं उत्तर आता आपल्याला ह्या पुढच्या 18 अध्यायामध्ये मिळणार आहे. अशी संभ्रमात पडणारी मनस्थिती सामान्यतः सर्वांची होत असते. अर्जुन हा माणसाचं प्रतीक आहे, कारण माणूसच उलट सुलट साधक बाधक विचार करून अस्वस्थ होतो. पशु केवळ सहज प्रेरणेच्या आधाराने जगतो म्हणून निश्चिंत असतो, तर परमपदाला पोचलेला स्थितप्रज्ञ त्या परमशक्तीचं माध्यम होऊन अकर्तेपणाने कार्य करीत असल्यामुळे निश्चिंत असतो. माणूस मात्र पशु आणि परमात्मा यांच्यामध्ये घड्याळाच्या लंबकाप्रमाणे सतत दोलायमान होत राहतो. अर्जुनाच्या भाग्याने त्याला आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक लाभला आहे. आपल्या दुभंगलेल्या मनाला एकसंध करणारी, भ्रमनिरास करणारी भगवंताची अमृतवाणी म्हणजे ही गीता आहे. कर्मकर्तृत्वाच्या आणि अहम ममतात्वाच्या विळख्यातून अर्जुनाला सोडवण्यासाठी, त्याच्या जीवनाचा रथ योग्य स्थळी नेण्यासाठी श्रीकृष्णाने जे अथक प्रयत्न केले, त्या प्रयत्नांचा आलेख म्हणजे ही भगवद्गीता होय. या अध्यायाचं नावच आहे विषाद योग. विषादालाही योग म्हटलं आहे, कारण अंतर्यामी असणाऱ्या स्वरूपानंदाकडे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी ही पहिली पारी विषादाचीच आहे. भौतिकाची व्यर्थता पाहून मनाची होणारी उलाढाल म्हणजे विषाद ही आनंद प्राप्तीच्या जन्माची जननी आहे, आणि म्हणून हा विषाद योग म्हणजे हा अत्यंत महत्वाचा आहे. हा विषाद ह्या अर्जुनाच्या मनात आला आणि म्हणूनच गीता प्रसवली ना, आणि म्हणून आपण त्या अर्जुनाचे आणि आभार मानले पाहिजेत. जसं दासबोध अभय समर्थांनी म्हटलंय, जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. त्यामुळे गीता सांगण्याकरता विषाद हा फार महत्वाचा होता. आणि हा असा पहिला अध्याय जो आहे तो माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे मी सांगायचा प्रयत्न करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.